ओके, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा a⁴ मायनस a क्यूब प्लस a² मायनस a प्लस 1 दिस पॉलिनॉमियल इज डिवायडेड बाय अनदर पॉलिनॉमियल a³ मायनस 2. आता इथं बघा डिग्री किती आहे या पॉलिनॉमियलची 4. मग 4 3 2 1 0. याची इथं a नाही म्हणजे याची पॉवर 0 आहे. इथं याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे इथं 1 आहे पॉवर. ओके, तर हे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये याची पॉवर आहे, व्हेरिएबलची पॉवर आहे. इथं मात्र दिलंय काय क्यूब. आता इथं 2 ला कॉन्स्टंट आहे म्हणजे a नाहीये. a नाही म्हणजे इथं a⁴ आहे म्हणजे 3 नंतर डायरेक्ट 0 ची टर्म आहे. ऍक्च्युअल मध्ये कोणत्या पॉलिनॉमियलने डिवाइड करतोय आपण a³. आता स्क्वेअरची टर्म यायला पाहिजेत पण ती टर्म मिस आहे म्हणजे त्याचा कोइफिशियंट कसा लिहायचा 0. का? कारण 0 × a² 0 आणि a³ प्लस 0 a³. ओके, सो 0a मायनस 2. आता बघा हा 3 2 1 0 या पॅटर्न मध्ये आला. दिस डिवाइड दिस पॉलिनॉमियल a4 a³ मायनस a प्लस 1 विथ दिस वन. आता इथली फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा a⁴ आहे. इथं काय आहे a³ आहे म्हणजे कितीनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे सिंगल a. सो a × a⁴ a⁴ a × 0a² प्लस 0 a³ a × 0a 0a² a × मायनस 2 मायनस 2a. सबस्ट्रॅक्ट करा. काय येणार आहे सबस्ट्रॅक्शन a⁴ मायनस a⁴ 0 मायनस a³ मायनस 0 मायनस a³ प्लस a² प्लस 0 मायनस 0a² प्लस a² मायनस a मायनस मायनस प्लस 2a म्हणजे इथं मायनस आहे इथं प्लस आहे सबस्ट्रॅक्शन होणार 2 मायनस 1 1a. इथं प्लस साइन 2 ला आहे म्हणून इथं प्लस a वरून कोणाला 1. इथं निगेटिव्ह a³ आहे इथं नुसता a³ आहे म्हणजे a³ ला कितीनी मल्टिप्लाय केल्यानंतर निगेटिव्ह a येणार आहे बरोबर आहे निगेटिव्ह 1. सो टेट ॲज अ मायनस 1 मायनस 1 × a³ मायनस a³ इथं मायनस 0a² मायनस 0a मायनस मायनस प्लस 2 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 × 2 2. सबस्ट्रॅक्ट करा. काय येणार आहे 0 a² प्लस a 1 मायनस 2 मायनस 1. ओके, तर बघा प्लस 1 मायनस 2 1 मधून 2 मधून 1 गेला 1 मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं मायनस. ओके, सो कोशंट काय आला a मायनस 1. रिमाइंडर काय आला a² प्लस a मायनस 1. व्हाय वी स्टॉप हिअर. इथं जो रिमाइंडर आहे त्याची पॉवर 2 आहे इथं पॉवर 3 आहे. मग ह्याच्यापेक्षा लहान आलं की इथंच मेथड संपवायची. क्यूब पेक्षा लहान आहे मग आपण ह्याच्या पुढे प्रोसेस करायची नाही. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ द 6th क्वेश्चन.